विधेयक मांडल्या जात आहे। एकीकडे काँग्रेसने सर्व खासदारांना व्हीप जारी केलेला आहे, बजावलेला आहे, तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे त्यांच्या खासदारांसह सोमवारी मोदींना भेटणार आहे। बघा, त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे, ते कोणाला भेटायचं नाही भेटायचं तो त्यांचा प्रश्न आहे। पण माझं आणि विशेष करून काँग्रेसचं आव्हान आहे की डिलिमिटेशन हे बीजेपीचं आणि RSSचं संविधानिक व्यवस्थेला त्या ढाच्याला तोडण्याचं पाप ते करतात आहे, महिला आरक्षणाला पुढं करून। 2023 मध्ये जेव्हा महिला आरक्षणाचा कायदा पारित झाला, घटना दुरुस्ती झाली, तो 2024 मध्ये का नाही लागू केला? आता 33% मंजूर झाल्यानंतर आता म्हणतात आम्हाला 50% करायचं आहे। त्यावेळेस का नाही आणलं 50%चं? पण महिलांना पुढं करायचं आणि त्या माध्यमातून संविधानिक व्यवस्थेला आणि संविधानाच्या ढाच्यालाच उद्ध्वस्त करायचं हा प्लॅन मोदीच्या आणि भाजपच्या सरकारचा आहे, RSSचा आहे। माझं सगळ्या लोकांना आव्हान राहणार आहे की थोड्याशा फायद्यासाठी आपण या डिलिमिटेशन मध्ये कोणी मदत करू नका। हे या डिलिमिटेशनचं बिल पडलं पाहिजे असं आमचं आव्हान आहे। अट्रॉसिटी आणि विनयभंगासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे आणि आज त्यांना न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। बरोबर आहे, हे अनेक दिवसाचं त्या पद्धतीचं ते वागत होते। मोठ्या प्रमाणात ऑडिओ व्हायरल होत होते, चॅनलवरही आपण पाहत होतो आणि मग अंगावर येत आहे तेव्हा त्याचा राजीनामा तो, कारण की उत्तर महाराष्ट्राचा प्रमुख होता, समन्वयक होता भाजपचा, कोणता तरी मंत्री राहतात त्यांच्याकडे, महामंत्री किंवा काहीतरी होता, तर त्याला जेव्हा त्याच्या अंगावर येत आहे, रोष वाढत आहे, तेव्हा त्याचा राजीनामा घेतला आणि या मानसिकतेची लोक भाजपमध्ये आहे हे आता सिद्ध झालेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।